स्वप्न लोक भिवंडी टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। रुद्राक्षाच्या माळा लावलेले भस्म कपाळा, गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा लावलेले भस्म कपाळा, आवड तुला बेला, आवड तुला बेला डमरू हाती संगीनाचे पार्वती, ओ त्रिशूळ डमरू हाती संगीनाचे पार्वती, त्रिशूळ डमरू हाती। प्रिय बेल, महादेवाला प्रिय भस्म आणि महादेवाला प्रिय रुद्राक्ष। रुद्राक्ष हे अश्रूपासून निर्माण झाले, ते महादेवाचे अश्रू आहे। त्याचे सुद्धा अनेक प्रकार आहेत, पंचमुखी, एकमुखी, दोनमुखी, त्रिमुखी, चतुर्मुखी वगैरे। ज्या व्यक्तीच्या मुखामध्ये महादेवाचं नाव आहे, गळ्यामध्ये रुद्राक्ष आहे, कपाळाला भस्म आहे, समजावं हे त्रिवेणी संगम आहे, अशा व्यक्तीचं दर्शन जर मिळालं तर आपलं फार मोठं पुण्य आहे। श्री श्री शिवाय नमस्तुभ्यं। मुखं व्यवहरते यदा तन्मुखं पावनं तीर्थं सर्व पाप विनाशनं। शिवनाम विवितिश्च तथा रुद्राक्षे वज एतत्रयं महापुण्यं त्रिवेणी सदृशं स्मृतम्। शिवनाम विभूतिश्च, विभूती कपाळाला लावणं, तो मुखामध्ये शिवनाम आणि गळ्यामध्ये रुद्राक्ष असणं महापुण्य। वेळेचं भान, तरीही रुद्राक्ष काय, रुद्राक्ष रात्री जर पाण्यामध्ये भिजू घातलं सकाळी पिलं तर हृदयाला सुद्धा ताकद देणार आहे ते। नुसतं त्याच्याकडं बघत असताना सुद्धा विज्ञान दृष्टीने पाहिलं पाहिजे, दारादी तुळस ना सर, ते हजारो बिमारी दूर करणार आहे। मी ते श्लोक घेतलं, ते काय बोललो मी की अमंत्रमक्षर नास्ते, ते मी त्याच्यावर विश्लेषण केलं नाही, बोलून गेलो, विश्लेषण केलं नाही। 12 खडीतलं असं एकही अक्षरने त्याचा मंत्र बनत नाही, जगातलं असं एकही झाड नाही त्याचं औषध नाहीये, आणि जगातला एकही माणूस असा नाही त्याच्याकडे गुण नाहीये। मग दुर्लभ काय, योजकच तर दुर्लभ। हा 12 खडी असून मंत्र तयार करता येत नाही। हा आपल्या आजूबाजूला हजारो वृक्ष असून औषध माहित नाही, त्याचं मूल्य नाही आम्हाला, आणि आपल्याकडे सोन्यासारखे माणसं असून त्याच्यात गुण कोणता आहे ते माहित नाही। ज्या माणसाला माणसं कमवत आले ना, ते माणसं जगात फार मोठे आहेत। पैसे कमी कधी कधी बोलत असतो, पैसे कमवण्यापेक्षा पैसेवाले कमवा, कधी कामी येतील। अरुण दादा खरं, माणसं कमवा, ज्या ज्या लोकांना माणसं कमवत आले ते माणसं जगात फार मोठे आहेत। आम्ही पैशाच्या नादामध्ये माणसं गमवतो। मी बोलू का, मी आतापर्यंत कीर्तनाचे कथेचे पैशाने ठरवले म्हणून मला लोक प्रेम करतात।
आम्ही रंजनदादांना आम्ही घरात बसलो होतो आत्ता, तोच विषय निघाला. चला खरं सांगू, आपलं जीवन मन मोकळं आहे. कसलं काय आता पैशाच्या नादामध्ये माणसं तुटली की आपल्याकडून. ते माझं ह्या कथेच्या कीर्तनाच्या धंद्यामध्ये ना माणसं दूर चालली. माणसाचा महाराज लोकांवरचा विश्वास लोकांचा उडत चालला. माझा एवढा अधिकार नाही बिचारा मोठ्या मोठ्या लोकांना बोलण्याचा. व्यासपीठ स्वतंत्र असल्यामुळे मी बोललो, दुसरं काय. लोक कमवले पाहिजे, लोकांना ईश्वराबद्दल श्रद्धा प्रीती निर्माण व्हायला पाहिजे. कधी कधी मी माझ्या मनाला असा विचार करतो, जरी कथा नसती ठेवली तर मला चिंतन करता आलं असतं का, मला बोलता आलं असतं का. तुम्ही मला धन्यवाद किती देता माहित नाही, पण ज्यांनी माझी कथा ठेवली ना, दादा कोटी कोटी धन्यवाद आहे की तुमच्यामुळं मला ह्या शिवरात्रीच्या प्रसंगामध्ये महादेवाबद्दल बोलता आलं. उपकार तुमची माझे तुमच्यावर नाही, तुमच्या माझ्यावर उपकार आहे, तुमच्यामुळं मला हे सगळं बोलता आलं. हो, हा भाव असला पाहिजे. तुम्ही जर नसती कथा ठेवली तर मला हे खूप आहेत की मला हे सगळं या ठिकाणी करता आलं, बोलता आलं. ही भावना असली पाहिजे. तुमच्यामुळे सगळं होत आहे. गीतेचा जन्म का झाला तर समोर अर्जुन होता म्हणून जन्म झाला. तसं ही कथा तुम्ही आहात म्हणून मला बोलता आलं. म्हणून कोणी कोणाला कमी समजू नये. उलट तुम्ही माझं दर्शन घेण्यापेक्षा मी तुमचं दर्शन घ्यायला पाहिजे की तुमच्यामुळे मला हे सगळं करता आलं. म्हणून हे जे गोष्टीत ना महादेवाला प्रिय भस्म आहे, महादेवाला प्रिय रुद्राक्ष आहे. का? त्याच्या पाठीमागं विज्ञान. रुद्राक्ष हे देहासाठी खूप स्पंदन आहे त्यांच्यामध्ये. या सगळ्या वनस्पतीमध्ये आकर्षण आहे, शक्ती आहे, पण त्याचं आम्हाला नॉलेज नाही. तुझं आशे म्हणजे तुझं आहे तुझं पाशी, पण तू जागा चुकला त्या न्याय नाही. हे सगळं आपल्याकडे असून देखील हे बोलू का, ज्या देशामध्ये गीतेचा जन्म होतो त्या देशाचे लोक आत्महत्या करतात, हे जगातला मोठा अपमान आहे हा देशाचा. गीतेचा जन्म ह्या देशात होऊन जर लोक आत्महत्या करत असतील तर ते अपमान आहे गीतेचा, देशाचा अपमान आहे, आपल्या धर्माचा अपमान आहे. तो खजिना आहे आपल्याकडे, आपण भीक मागतो दारामध्ये बसून. एक व्यक्ती 50 वर्ष एका जागेवर बसून भीक मागितलं. दादा द्या ना, वाडे माय ए माय ए माय माय ए दादा दे ना, देणार दादा ए दे ना माय ए माय आई माय ए माय दे ना. मंदिराच्या समोर बसून भीक मागू लागला 50 वर्ष दादा. आणि एक दिवस एक साधू चालले रस्त्याने, म्हणे बेटा क्या कर रहे, म्हणे भीक मांग रहा हूं. अरे तू जिसके नीचे बैठा जरा उसको खोदो. ज्याच्यावर बसला ना ते खोदलं, तिथं एवढं सोनं निघलं, सोनं. मग त्याला आनंद व्हायला पाहिजे का नाही? टेन्शन आलं की या जागेवर बसून इतक्या वर्ष मी भीक मागितलं, त्याच्यावर बसून इतक्या वर्ष पुन्हा टेन्शन. मला हे सांगायचं आहे की एवढा खजिना आपल्याकडे असून भीक मागतो आपण. आपल्याकडे एवढा खजिना आहे. Jaya Jaya Shiva Shambho.
शिव शंभो हर हर शिव शंभो जय जय शिव शंभो हर हर शिव शंभो जय जय शिव शंभो नाथ शिव शंभो जय जय शिव शंभो नाथ शिव शंभो जय जय शंभो जय जय शिव शंभो जय जय शिव शंभो जय जय शिव शंभो मनादते एकस्मिन् समय विप्रा नारद महर्षी भ्रमण करत असताना एका जंगलामध्ये गेले आणि इतकं सुंदर वातावरण पाहिलं आणि बघा भ्रमण बी त्याला शब्द आहे बघा संस्कृतमध्ये भ्रमण बी आहे आणि विहार शब्द आहे विहार आहार आणि विहार आहार मीन्स आणि विहार मीन्स भ्रमण हे भ्रमण खूप मोठं महत्वाचं आहे तुम्ही कुठे फिरता आम्ही तरुण माणसं कुठे फिरतो ना ज्या ठिकाणी मन चंचल अशा ठिकाणी फिरतो आज लेकरं तरुणी मुलं आज बर्बाद का होतात माहिती आहे यांचं भ्रमण चुकत आहे भ्रमण म्हणजे निवळ फिरणं म्हणजे काय की आपण कुठे फिरतो आता आम्ही फिरतो मोबाईलमध्ये भ्रमण चालू आहे असे काही पुस्तक आहेत त्या पुस्तकात भ्रमण चालू आहे आणि अशा ठिकाणी भ्रमण चालू आहे जिथं मन चंचल होईल सर मन अगोदर चंचल आहे मन भयानक आहे चंचल ही मन कृष्ण परमार्थी बलवत दृढम मन चंचल आहे आणि ते मन अगोदरच चंचल आहे जसं एखादं माकड आहे मुळात माकड दादा मुळात माकड आणि त्याला पाजली दारू घरात बसले मोबाईल पाहता टीव्ही पाहताय तर भयानक आहे लेकराला इथे आणलं पाहिजे एकच मिनिट घेतो आग्र्याला छत्रपती शिवाजी महाराजांना बोलवलं होतं मिर्झा राजा जयसिंग आणि रामसिंग दोघं बापले गेले होते की हे सगळे किल्ले घेतले त्या माणसाने सर्व किल्ले घेतले आणि म्हणे आपको बादशाह ने बोला है सर चलना पडेगा कहा आग्रा छत्रपती शिवाजी महाराज रातभर झोपले नाही सर उद्या नियोजन केलंय 300 मावळे घेऊन निघाले पण जात असताना 8 वर्षाच्या मुलाचा हात पण धरला होता आऊसाहेबाचं दर्शन घेतलं शोभा आऊसाहेब निघालो म्हणे शंभू बाळाला घेऊन म्हणे हो याला तर नाही बोलवलं नाही नेलं पाहिजे का आऊसाहेब याला सुद्धा राजकारण समजलं पाहिजे औरंगजेबाला भेटण्यासाठी लहान मुलाला औरंगजेब कोण आहे सर यम यमाच्या मिठीमध्ये लहान मुलाला बाप घेऊन निघतो आणि काय म्हणलं राजे हतवा प्राप्ती स्वर्गम जितवा भोक्षिष्य महिम तस्मात उत्तिष्ठ कौंते विधाय कृतनिश्चय अहो साहेब हा जर मेला तर स्वर्गात जाईल आणि जगला तर पृथ्वीचं राज्य करेल म्हणून मी शंभू बाळाला घेऊन निघालो हे धडे आग्र्याला 8 वर्षाच्या मुलाला छत्रपती शिवाजी महाराज घेऊन जातात आणि हे वाक्य बोलतात हे वाक्य यमाच्या तावडीमध्ये राजे मुलाला घेऊन निघाले प्रॅक्टिकल एज्युकेशन सिस्टीम आम्ही साधं आमच्या मुलाला ह्या मंडपात देखील बोटाला धरून आणू शकत नाही हा फरक आहे आपला त्यांचा मी का बोलतोय सगळं इथं काय मुलाला काय होईल कुठे लेकर आपले घरात आहे
मुलांना इथे जर एखादा शब्द जर भिडला ना तर मुलाचं कल्याण होऊन जाईल, म्हणून मुलं इथे नेले पाहिजे. कीर्तन प्रवचन ऐकायला तरुण मुलं मुली बसवले पाहिजे सर. आमची सेवा मुलांनी करावी हे शिक्षण शाळेत मिळणार नाहीये. हे शिक्षण इथे मिळणार आहे आणि इथंच आम्ही मुलाला गैरहजर ठेवतो आणि पुन्हा म्हणतो आमची मुलं आमची सेवा करत नाही. कसं करतील ते? पुढे ते आपल्या लेकराचं भ्रमण टीव्ही चालू आहे. टीव्ही पाहणारे माणसं टीव्हीत कधी येत नाही आणि ज्याला टीव्ही पाहायला वेळ नाही ते माणसं BMW मध्ये फिरतात. खरं आपण टीव्ही मध्ये वेळ घातला आणि जे टीव्ही मध्ये वेळ घालतात टीव्ही बघण्यामध्ये ते टीव्हीत येत नाही कधी, आणि ज्याला टीव्ही पाहायला वेळ नाही ते टीव्ही मध्ये असतात. ही क्वालिटी माणसामध्ये. म्हणून भ्रमण लेकरं इथं आणले पाहिजे, हे संस्कार मिळणार इथे. ज्या ज्या लोकांनी मुलांचं बोट, बोलू का मी तुम्हाला, छत्रपती संभाजी महाराज जगातलं एकमेव व्यक्तिमत्व असं आहे त्यांना 56 भाषा येत होत्या. जगातले पहिला व्यक्ती आहे, पहिला राजा असा आहे जगातला ज्या राजाने वयाच्या 14व्या वर्षामध्ये बुधभूषण नावाचा ग्रंथ लिहिला आणि तो ग्रंथ संस्कृत भाषेमध्ये आहे. कोणता ग्रंथ आहे? बुधभूषण. कुठल्या भाषेत? संस्कृत भाषेमध्ये आहे. वय काय? 14 वर्षाचं आहे. भाषा किती? 56 भाषा. वजन किती? 2300. हातात तलवार किती किलोची? 70 किलोची आहे. उंची 7 फुटाची आहे. काय मुलगा घडवला असं सर. ह्या देशाला ह्या बाप लेकाचा फार मोठा बलिदान आहे ना. ते माणसं कधी कन्वर्ट होत नसतात सर, ते बाप असतात. धर्म कट्टर त्यांच्यामध्ये आहे, ज्यांचं संस्कृत तयार आहे. आमचा ज्वानी कसलं काय? इट इज शुगर नो पप्पा टेलिंग लाईस वापुलीवर भाऊ. तिथून काय ती काय भाषा आहे ती? मी इंग्रजीला नाव नाही ठेवत, पण ज्या भाषेची सुरुवात ए मीन्स ऍपल आणि झेड मीन्स झेब्रा, फळापासून सुरुवात तर त्या प्राण्यापर्यंत येऊन थांबते. आणि आमची भाषा म्हणजे आई पासून सुरुवात होते आणि ज्ञानापर्यंत येऊन थांबते. ती मराठी आहे सर. ती माय मराठी आहे. ये मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुखाळू परी खेणे देणे सुखजीवनी होय जगा. माझा मराठीची बोलू कौतुके परी अमृताती पैजा जिंके ऐशी अक्षर रसिके मेळवे. ही भाषा आहे मराठी. ये मराठीचे नगरी. माऊली म्हणतात माझी मराठी भाषा अमृतासोबत जर पैज लावली ना तर माझी मराठी भाषा त्या अमृतापेक्षा श्रेष्ठ आहे आणि महान आहे. मराठी मला 2-2.5 तास पुरत नाही दादा, 3-4 तास असं तुम्ही बसले की मला दडपण येतं. तिकडून कधी असं घडीदा येते. हे ब्रह्मदेव आपलं नारद महर्षी गेले ध्यान करायला, जागेची ताकद येते. गेल्या ध्यान लागलं, ध्यान गेल्या ध्यान लागलं, ध्यान सुरू झालं. आता बघा, ध्यान लागणं आणि काही वेळ, वर्ष 6 महिने ध्यान लागलं सर, ध्यान आहे ते. समाधीमध्ये माणूस गेला तर त्याला बाहेर कधी येता येत ध्यान. तर यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी हे अष्टांग योग आहे. योगाचे 4 प्रकार आहेत. मंत्रयोग, हठयोग, लययोग आणि राजयोग आहे. योग. आणि इंद्राला कळालं की कोणी महात्मा ध्यान कर रहा है. आता बरं, आता आली बाबाजी आता ध्यान करायला तर इंद्राला काही टेन्शन का सर? एखाद्या मंत्र्याला एक माणूस आहे त्याला टेन्शन कशाचं बी आहे. तुम्ही उद्या ध्यान करा तिथं, त्याला टेन्शन येणार नाही का? उद्या जर हा ध्यान करू लागला आणि याला देव जर भेटला न जाणो याने जर माझं पद मागितलं तर
पद माझं पद मागितलं तर इंद्राला टेन्शन आहे. आपण किती सुखी आहेत, टेन्शन नाही आपल्याला. त्या इंद्रापेक्षा आपुले चांगले. इंद्राला टेन्शन आलं की कोई महात्मा फकीर है, वो ध्यान कर रहा है भाई वहां, फिर क्या करे. मग एकच पर्याय, महिला मंडळ. महाराज ही महिला मंडळ ही लक्ष्मी आहे, तिचा वापर फार वेगळा केला. यत्र नारीषु पूजन्ते रमन्ते तत्र देवताः. जहां पर नारियों की पूजा होती है वहां पर भगवान निवास करते हैं. इंद्राने वापर केला, लगेच आपल्या मंडळाला बोलवलं की पिंगला या सगळ्या तयारच आहेत. काय कोई महात्मा ध्यान कर रहा है, मग काय करायचं, तिथं नाचा तुम्ही. नारद महर्षी ध्यान करू लागले, लगेच कामदेवाला बोलवलं. कामदेव लगेच समोर आला हात जोडून, बोलिये सरकार क्या करना, कुछ नहीं. त्या साधूचं समाधी भंग करा. वसंत ऋतूचं आगमन झालं. वसंत ऋतू आगमन, साधू ध्यान करू लागले. साधू ध्यान करू लागले. कामदेवाला त्या सगळ्या अप्सरा नृत्य करू लागल्या. अप्सरा नृत्य करू लागल्या. कामदेव बाण मारू लागला. कामदेवाचे बाण कोणते माहितीये? फुलांचे बाण आहे, कोमल बाण, कोमल. नवीन नवीन साधक जे परमार्थ करता ना महाराज जी, हमारे नाथ महाराज जी ने बहुत बड़ा विश्लेषण किया. नवीन नवीन साधक त्याचे पाय धुणं, हळूहळू तो त्याच्यात जातो. परिपक्व वक्त्याचं वागणं वेगळं असतं.